नमस्कार सगळ्यांना. मी अमृता. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर ह्यांना टिफिनला केलं होतं बटाटा केला होता पिवळा आणि नाश्त्यासाठी पोहे केले होते. आपले सिंपल साधे केले होते पोहे. कारण की मिरच्या तर मुलं खातच नाही त्याच्यामुळं मिरच्या ते 1-2च टाकल्या असत्या टाकले तर असन तर मी. त्यानंतर अशा प्रकारे काही माझे पोहे झाले होते. त्यानंतर आपल्याला पुढच्या रुटीनला सम्राटला परला मी सोडून गेलेच म्हणजे सोडलं नव्हतं ह्यावेळेस ह्यांनी गेले होते स्कूलला. त्याच्यामुळे माझं काम बरं पडलं. हे गेले का लगेच मी 10 वाजता म्हणजे 9:30 वाजेपर्यंत होतं आवरून. 9:30च्या नंतर पूजा करायला बसले मी. त्यानंतर चहा घ्यायचा आहे मला फक्त मला देवपूजा करून घेते म्हणजे मला बरं पडेल कारण की ह्यानं आज भोगी होती. त्याच्यामुळे भोगीचं सामान पण आणायचं होतं, संक्रांतीसाठी पण सामान दोन्ही एकत्रच आणणार होते. कारण की परत-परत जाणं होत नाही आणि मार्केटनं खूप लांब आहे इथून पण. त्याच्यामुळं म्हटलं चला भोगीचं पण म्हणजे होऊन जाईन आणि संक्रांतीचं पण होऊन जाईन आणणं. दोन्ही एका टायमिंगला होऊन जाईन. त्यानंतर अशा प्रकारे काही माझी झाली होती देवपूजा करून. छानशी फुलं आणली होती रात्री ह्यांनी ताजी त्याच्यामुळं अजून उठवून दिसत होतं देव. फुलं लावली ना अजून किती खुलून दिसतो ना त्याच्यामुळं अशी फुलं लावली होती. त्यानंतर अशी काही माझी देवपूजा झाली होती करून सगळी. आत्ताशी फक्त देवपूजा झालेली आहे. अजून खणाचं सामान आणायचं आहे जाऊन. खण आणायचे आहे. संक्रांतीचं काही थोडंफार सामान आणायचं आहे. सम्राटचं स्कूल सुटल्यानंतर मग मी जाणार आहे. कारण की आता सध्याला घरातलं अजून भरपूर काम राहिलं आहे माझं. ते आवरल्यानंतर मग मी जाईन खणाचं सामान आणायला. तर तुम्हाला तुमच्या परिवाराला भोगीच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ बघा पुढचे पण लॉंग व्हिडिओ मी टाकणार आहे. लॉंग व्हिडिओ पण बघा शॉर्ट व्हिडिओ पण बघा. त्यानंतर पटपट असं किचन आवरून घेतलं कारण की 1 वाजले होत्या. सम्राटला मला आणायला जायचं आहे. भांडी घासून झाले, किचन आवरून झालं, त्यानंतर मी पण झाले तर रेडी. अजून तरी काम राहिलंय म्हणजे कपड्याच्या गाड्या मारायची बाकी आहे अजून. मी ते आल्यानंतर आवरते कारण की इथंच उशीर झाला होता. त्यानंतर एक फ्रॉक शिवली होती त्याचं जरा व्हिडिओ ते काढून घेतलं, फोटो काढले काही. एक जरा थोडंसं वेगळा पॅटर्न शिवला होता मी फ्रॉकचा. छान होते. बो होता छोटासा पुढे आणि त्यानंतर 2 नॉड होते बोला आणि मागं पण आपण बेसिक नॉड टाकतो तशीच नॉड होती. किनारचं आहे ना शोल्डरला केलं होतं अटॅच म्हणजे शिवलंच हवं होतं तसंच काही केलं होतं मी. त्यानंतर मग मी गेले सम्राटला आणायला स्कूलमधून 1 वाजले होत्या. 1च्या अगोदर जाते 5 मिनिटं. त्यानंतर सम्राटला घेऊन मी मार्केटला जाणार होती. 1च्या नंतरच मी मार्केटला जाणार होते. कारण की ह्या टाईमला गर्दी पण नसते. मला पण बरं पडतं. मग सम्राटची स्कूल बॅग आहे ना आमच्यातली. म्हणजे आमच्या शेजारच्या काकू आहेत ना तिथंच मी ठेवली होती. शेजारची म्हणजे आमची मावशी आहेत क्लासमधल्या. त्यांच्यापाशी ठेवली होती सम्राटची बॅग कारण की तिथं जायला वेळ लागतो त्याच्यामुळे त्याची स्कूल बॅग तिथंच ठेवली होती त्यांच्या घरी मी. त्यानंतर मार्केटला गेले तर मार्केटला थोडीफार होती गर्दी पण एवढी नव्हती गर्दी जशी मला वाटली गर्दी असेल म्हणून. त्यानंतर खण घेतले. त्यानंतर आपला जो भाजीपाला लागतो पावटा, गाजर, वाटाणे आणि एवढं भाव तर वाढले होते ना त्याचे बापरे! ₹50 शिवाय काहीच नव्हतं भेटत. एवढा रेट जास्त झाला होता. माणसाने घ्यावं काय आणि ठेवावं काय असं झालं होतं. त्यानंतर मी पाटल्या घेतल्या माझ्यासाठी कारण की माझ्याकडे हिरव्या बांगड्या होत्या त्याच्यामुळे फक्त मला चुड्या आणि पाटल्या लागणार होत्या. आता घालून कोण आता हे मोठा प्रश्न आहे घेतल्या तर खरं मी. पण इथं कोणाला घालता येत नाही हा प्रॉब्लेम आहे इथे. कोणच घालत नाही त्याच्यानंतर घरी आले. घरी आल्यानंतर पहिल्यांदा आता चेंज करून घेतलं. साडी घातली इथं छानशी आणि येताना सम्राटला पतंग घेतलं होतं मी आणि त्याने ते 1 दिवस पण नाही ठेवलं त्याचं जाऊ दे लेकरच आहे शेवटी. त्यानंतर हिरव्या बांगड्या थोड्याशा घातल्या होत्या मी कारण की मला खण पुजायचं आहे.